नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. उद्याच्या मराठीच्या पेपरात 80 पैकी 80 गुण आणण्यासाठी हा व्हिडिओ इनफ आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुम्ही लास्ट कालच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये बघू शकता बाळांनो, ज्या 2 पोएम सांगितल्या होत्या मी, इंडियन वेवर अँड फादर रिटर्निंग होम ॲज इट इज सेम पोएम आला. जे नॉवेलचे क्वेश्चन सांगितले होते तेच नॉवेलचे क्वेश्चन आले. जो सोपीचा पॅसेज सांगितला होता बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, सोपीचा ॲज इट इज पॅसेज आलेला आहे बाळांनो. जो सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड गेला तो पॅसेज तिथून टाकलेला होता. ठीक आहे, म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगतो व्यवस्थित पद्धतीने ऐका बाळांनो. कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न असणार आहेत, कशा पद्धतीने लिहायचे, प्रत्येक गोष्टला मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, पण आज मराठीचे 3 व्हिडिओज येणार आहेत बाळांनो. 3 व्हिडिओज मध्ये तिघच्या तिघ पेपर लीक व्हिडिओ असणार आहेत. या व्हिडिओमध्ये काही गोष्टी समजतील तुम्हाला, पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगून देणार आहे, एक्झॅक्ट व्याकरणाचे प्रश्न, एक्झॅक्ट पोएमचे प्रश्न. पण त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला 2000 लाईक्स कंप्लीट करावे लागतील. जसे या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट होतील बाळांनो, ऑटोमॅटिक तो व्हिडिओ पोस्ट होऊन जाईल. विदाउट माझ्या इंटरप्शनने ऑटोमॅटिक पोस्ट होऊन जाईल. म्हणून व्हिडिओला लाईक करा बाळांनो. ठीक आहे, आज आपण मराठी बद्दल बोलूया बाळांनो. व्यवस्थित पेन पेपर घेऊन बसा, काय काय गोष्टी सांगतोय. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टार्गेट आहे 155K बाळांनो मराठीच्या मराठीच्या पेपराच्या आधीपर्यंत. ठीक आहे, हे टार्गेट तुम्ही कंप्लीट करून देणार, या गोष्टीची मला गॅरंटी आहे. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर प्रार्थना साळुंकी होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेले बाळांनो. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लगेच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बघा बाळांनो, मराठीच्या पेपरमध्ये अशा पद्धतीची तुमची कृतीपत्रिका असणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण फॉर्मॅट बघू, मग बाकीचे प्रश्न बघू. ठीक आहे, कारण फॉर्मॅट खूप गरजेचं आहे बाळांनो. फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी समजून जातात. आता गद्य जो विभाग असणार आहे बाळांनो, तो तुमचा 20 मार्काला असणार आहे. तुम्हाला दिसतोय का, है ना? गद्य विभाग तुमचा किती मार्काला असणार आहे बाळांनो? 20 मार्काला असणार आहे. आणि तुमचं व्याकरण आणि लेखन किती मार्काला असणार आहे? 20 मार्काला असणार आहे बाळांनो. म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सेक्शन्स कोणते? तुमचा पॅसेज आणि तुमचा व्याकरण आणि लेखन. ठीक आहे, हे 2 सेक्शन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणून या 2 सेक्शनचा तर एक सुद्धा प्रश्न तुमचा मिस नको व्हायला. ठीक आहे, गद्य म्हणजे काय रे बाळांनो? गद्यमध्ये बेसिकली तुमचे उतारे येतात. ठीक आहे, तुमचे पठित उतारे पण येतात, अपठित उतारे पण येतात. पठित उतारे म्हणजे तुमच्या बुक मधले उतारे बाळांनो, बुक मधले पॅसेज. अपठित उतारे म्हणजे जे तुमचे बाहेरचे असतात. ठीक आहे, पद्यमध्ये काय असतं बाळांनो? कविता असतात बेसिकली, कविता आणि कविताचे प्रश्न. ठीक आहे, तुम्हाला काव्य सौंदर्य, रसग्रहण वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे, साहित्य प्रकारमध्ये सुद्धा तुमचा पॅसेजेस येतो बाळांनो, पण तिथं थोडेसे तुम्हाला लॉंग आन्सर पण लिहावे लागतात. ठीक आहे, उपयोजित लेखनामध्ये तुमचे मुलाखत येतं, या सगळ्या गोष्टी तिथं इन्क्लूड केलेल्या असतात बाळांनो. आणि व्याकरणमध्ये तुमचं ग्रामर येतं आणि लेखनमध्ये तुमचा निबंध येतो बाळांनो. तर अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये तुम्हाला फॉर्मॅट समजला कसा येणार आहे. ठीक आहे, आता एक एक प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, डायरेक्ट पेपर पण दाखवेल आणि सगळ्याच गोष्टी दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, कसा लिहायचा आहे, कशाचं उत्तर कसं असतं ते पण त्या सगळ्या गोष्टी पण दाखवेल बाळांनो. सबस्क्राईब केलं ना चॅनलला? जर आतापर्यंत केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा बाळांनो, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, चला आता गद्यमध्ये किती मार्काला येणार आहे बाळांनो? 20 मार्काला. ठीक आहे, आता गद्यमध्ये बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, गद्यमध्ये 3 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, कृती 1 जी आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न येणार आहेत, अ, आ, ई. ठीक आहे, आता अ, आ, ई आपण इथपर्यंतच फोकस करा, बाकीच्या गोष्टी आपण या 20 मार्काकडे आता पहिले आपण फोकस करूया. ठीक आहे, या 20 मार्काकडे. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी नंतर बघूया. आता डोक्यातून सगळं काढून टाका, या 20 मार्कावरती फोकस करा. पहिली गोष्ट काय? पहिला पठित गद्य बाळांनो. पठित म्हणजे काय रे बाळांनो? तुमचा पॅसेज मधला. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला पेपर दाखवतो, है ना? हा तुमचा असतो बाळांनो पठित गद्य. काय म्हणतात याला? पठित गद्य. म्हणजे हा तुमचा पॅसेज मधला आहे. ठीक आहे, आता याच्यावरती 3 प्रश्न असतात बाळांनो. किती प्रश्न असतात? याच्यावरती तुमचे 3 प्रश्न येणार आहेत. कोणते कोणते प्रश्न असतात बाळांनो? 3 प्रश्न. पहिला म्हणजे तुमचा आकलन कृती, दुसरा आकलन कृती आणि तिसरं म्हणजे स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती. ठीक आहे, आता आकलन कृती म्हणजे तुमच्या पॅसेजवरचे क्वेश्चन्स असतात, तुम्हाला लिहायचं असतं त्यांचं उत्तर पॅसेज मधून शोधून. दुसरा आकलन कृती सुद्धा सेमच बाळांनो, पॅसेज मधूनच तुम्हाला लिहावं लागतं. ठीक आहे, तिसरा जो प्रश्न असतो तो असतो स्वमत, म्हणजे ते स्वतःचं मत असतं बाळांनो. तुम्हाला एक टॉपिक देतात, त्याच्यावरती तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. ठीक आहे, पण हे स्वमत सुरू करण्याआधी अशा पद्धतीने लिहा, मी अशा पद्धतीने विचार करतो. ठीक आहे, माझं असं मत आहे. ठीक आहे, या गोष्टीला इन्क्लूड करा, म्हणजे ते तुमचं स्वमत वाटतं आणि तिथं तुम्हाला फुल मार्क्स भेटतो. पेपर चेकर 1 मार्क तुमचा काटू नाही शकत, हे स्वतः बोर्डाने सांगितलंय, कारण ते सब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असू शकतं, म्हणून तुमचे तिथं फुल मार्क्स होऊन जातात बाळांनो. ठीक आहे, आता हे 8 गुण तुम्हाला समजले है ना? आता या 8 गुणाचे प्रश्न बघू आपण. गद्याचा अ बघूया पहिले. ठीक आहे, कृती पहिल्या क्वेश्चनचा अ. ठीक आहे, अ, आ, ई 3 येणार आहेत बरोबर है ना? अ मध्ये किती प्रश्न? 3 प्रश्न येणार आहेत. परत मी तुम्हाला सांगतो, अ मध्ये किती प्रश्न येणार आहेत? 3 प्रश्न येणार आहेत. आणि अ, आ, ई असे 3 प्रश्न येणार आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये अ चे 3 प्रश्न, आ चे 3 प्रश्न, ई चे 3 प्रश्न. ठीक आहे, अशा पद्धतीने.
आता याला आपल्याला पहिले बघायचं आहे ना, एवढा 8 मार्काकडे फोकस करू. आता पहिला प्रश्न बघा बाळांनो गद्येचा, है ना. हा 2 मार्कासाठी, हा 2 मार्कासाठी. आता याचे उत्तर कशा लिहिणार बाळांनो, कारण 2 मार्काला आहे म्हणजे हा पूर्ण तुम्हाला क्वेश्चन सुद्धा लिहावा लागतो याच्यात. अशा पद्धतीने क्वेश्चन लिहा, त्याच्या पुढे त्याचं उत्तर लिहा, त्याला अंडरलाईन करा. ही बेस्ट प्रॅक्टिस असते बाळांनो. त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर पेपर चेकर लगेच तुम्हाला इथं 2 मार्क ठेवून देतो बाळांनो, न विचार करता. त्याच पद्धतीने तुम्ही इथं सुद्धा बघू शकता दुसरा प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये 1 आणि 2 गोष्टी विचारल्या आहेत 2 मार्कासाठी. ठीक आहे, जर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं 1, 2, त्याच्या पुढे त्याचं उत्तर, त्याला अंडरलाईन, 2 मार्क तुमचे लगेच डन. पेपर चेकर लगेच तुम्हाला मार्क देऊन टाकेल न विचार करता. ठीक आहे, तिसरा प्रश्न जो असतो सोमत. सोमत कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 लाईनी लिहायच्या बाळांनो. जर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क हवे असतील 7 ते 8 लाईनी कमीत कमी लिहा. ठीक आहे, अशा पद्धतीने सोमत तुम्हाला लिहायचंय. इथं तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचं सोमत तुम्हाला लिहायचंय बाळांनो. ठीक आहे, शब्द प्रश्न काय विचारलाय बघा इथं. शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दात लिहा, पण रेफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे शहीद वीराच्या आईच्या मनावर झालेला परिणाम. ठीक आहे, या टॉपिकवरती तुम्हाला जे वाटतं ते लिहा बाळांनो. तुमचा 1 मार्क पेपरचे कट करणार नाही, पण लक्षात ठेवा 7 ते 8 ओळी कमीत कमी लिहा बाळांनो तुम्हाला, कारण 4 मार्काला विचारलाय बाळांनो, है ना. 4 ओळी नका लिहून येऊ. त्यानंतर इथपर्यंत क्लिअर झालं. आता इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण येऊया आ पार्ट वरती. आ पार्ट सुद्धा सेम बाळांनो. काय असणार आहे तुमचा आ पार्ट? पठित गद्य. ठीक आहे, पठित गद्य. पठित गद्य म्हणजे सीन पॅसेज बाळांनो तुमचा. परत तुमचा आ पार्ट वरती आलो आपण. आ पार्ट वरती सीन पॅसेज हा तुमचा आहे बाळांनो. ठीक आहे, सीन पॅसेज हा आहे तुमचा सीन पॅसेज. सीन पॅसेज वरती 3 प्रश्न असणार आहेत. हा तुमचा पहिला प्रश्न, हा तुमचा दुसरा प्रश्न. याचे उत्तर तुम्ही बघू शकतात. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे. ठीक आहे, आता बघा इथं लिहिलेलं कसं आहे. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे, पहिल्या नंबरचं, दुसऱ्या नंबरचं, त्याला अंडरलाईन. दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस. असं लिहिलं तुमचे 2 मार्क लगेच डन. त्यानंतर दुसरा प्रश्न, लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव. ठीक आहे, य र लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव. प्रश्न सुद्धा लिहिला, उत्तर सुद्धा लिहिलं. ही बेस्ट प्रॅक्टिस असते, लक्षात ठेवा नेहमी. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न काय असतो बाळांनो? सोमत. आपल्याला आता लर्न झालेलं आहे. काय असतं? आकलन सोमत. आकलन सोमत, है ना. पठित गद्यामध्ये सोमत काय दिलेलं आहे? पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दात लिहायचंय. ठीक आहे, तुमच्या शब्दात लिहा ना बाळांनो. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स जे लिहायचं तुमच्या शब्दात लिहा. पण काय सांगितलं मी? 7 ते 8 ओळी लिहायच्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचंय बाळांनो. त्यानंतर आता ई पार्ट वरती जाऊया बाळांनो. एक इंटरेस्टिंग आहे इथं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण काय बघितलं बाळांनो? आकलन सोमत. आता इथं काय ई पार्ट मध्ये तुमचा फक्त 4 गुणाला आहे बाळांनो. 2 प्रश्न तुमचे आकलनचे येणार आहेत. ठीक आहे, हा उतारा अपठित असणार आहे बाळांनो. हा कोणालाच ठाऊक नाही कोणता येणार आहे. ठीक आहे, पण तरी इथं तुम्ही सॅम्पलसाठी बघू शकतात हा उतारा बाळांनो. त्याच्यावरती 2 प्रश्न चौकटी पूर्ण करा. ठीक आहे, कशा पद्धतीने केलेले आहेत बघा, दाखवतोय मी तुम्हाला. इथं एक चौकट दिली असेल. ठीक आहे, इथं एक चौकट दिलेली असेल. अर्थयुक्त असणारे. ठीक आहे, किंवा अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य कृतीचा उलगडतो तो. ठीक आहे, हे तुम्हाला 2 बॉक्स दिलेले आहेत. त्या 2 बॉक्सांमध्ये असे उत्तर लिहा, पण या दोघी गोष्ट पण लिहायच्या आहेत बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, हे पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहायचंय बाळांनो. त्याच पद्धतीने इथं तुमचे 2 मार्क फिक्स होतील बाळांनो. त्यानंतर खालील वैशिष्ट्य लिहा. वैशिष्ट्य लिहा म्हणजे आता हे नाही लिहायचं. उत्तर कसं लिहायचं असतं बघा. माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा. तर तुम्ही काय लिहिणार? माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे अशा पद्धतीने लिहायचं. पण हे सेंटेन्स कसं लिहिणार तुम्ही? माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. हे थोडं योग्य वाटतं बाळांनो. ठीक आहे, आता आपण कुठपर्यंत आलो सांगा मला. आपण 20 मार्क फिक्स केले की नाही आतापर्यंत? 20 मार्क फिक्स झाले की नाही आपले? सांगा. इथपर्यंत काही डाऊट आहे? काहीच डाऊट नको असायला. गद्य विभाग कंप्लीट केला आपण. आता कशावरती जायचंय? गद्य विभाग आपला काय झाला? कंप्लीट झाला. आता कशावरती जायचंय? पद्य विभागवरती. कशावरती जायचंय? पद्य विभागवरती. पद्य म्हणजे काय रे बाळांनो? कविता. तुमच्या पठित कविता, तुमच्या बुक मधल्या कविता. अजून एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. पठित गद्यामध्ये हे 6 टॉपिक पहिले करून ठेवा. म्हणजे 6 हे सगळेच टॉपिक्स आहेत. ठीक आहे, वेगवशता. ठीक आहे, रोज मातीत. ठीक आहे, हे सगळे वाचू शकता तुम्ही. पठित गद्यामध्ये काय येतील रे बाळांनो? त्यानंतरच्या 6 कविता. ठीक आहे, फक्त एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी दाखवून दिली. ठीक आहे, चालेल. आता आपल्याला कशावरती जायचंय? पद्य पार्ट वरती. किती मार्क आल्या ना रे बाळांनो? 16 मार्काला. पद्य पार्ट मध्ये सुद्धा बाळांनो 3 गोष्टी असतात.
अ आ इ. अ मध्ये 3 गोष्ट. कोणत्या 3 गोष्ट? आकलन, आकलन, अभिव्यक्ती. आकलन, आकलन, स्वमत. आकलन, आकलन, अभिव्यक्ती. आकलन, आकलन, स्वमत. ही लर्न पाहिजे तुमचं, है ना. आकलन कृतीमध्ये आता बघा पठित गद्य. पठित गद्यामध्ये काय तुम्हाला अशा पद्धतीची पोएम असणार आहे बाळांनो. अशी एक पोएम देऊन देतील, है ना. 4 स्टांजा कमीत कमी देतात, ठीक आहे, बोर्डवाले. पहिला प्रश्न आता बघा काय विचारलाय, काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. ठीक आहे, आता याचं उत्तर बघा. याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकतात, र. जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं तर बेस्ट असतं की काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय पुढील प्रमाणे. त्याच्यामध्ये र अशा पद्धतीने लिहिलं तर दिस इज बेस्ट प्रॅक्टिस. पण डायरेक्ट तुम्ही र लिहिलं तरी तुमचे मार्क कोणी कापू नाही शकत, है ना. त्यानंतर हा काय आकलनचा झाला बाळानं, 2 मार्क झाले आकलनचे. आता हे 2 खालील पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आता इथे याच्या 5च्या 5 विधान लिहायची गरज नाही. जे सेंटेन्स आहे त्याच्या पुढे योग्य विधान लिहा आणि त्याला अंडरलाईन करा. कशा पद्धतीने बघा, सत्व उतारा देऊन म्हणजे सत्वाचे महत्व सांगून, ठीक आहे, याला अंडरलाईन करा. जे तुम्ही 4-5 ऑप्शन मधून शोधलेले ना त्याला अंडरलाईन करा फक्त, ठीक आहे. त्याच पद्धतीने खालचा प्रश्न सुद्धा तुम्ही बघू शकता. इथं तुमचे झाले 2 पैकी 2 मार्क, ठीक आहे. आता काय बाळांनो, नेक्स्ट प्रश्न काय आहे, याचा अभिव्यक्ती कुठं गेलं, आहे ना अभिव्यक्ती इथं आहे. सद्गुण अंगी बनवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. तुम्ही काय कराल ते लिहा. मी काय करेल माझ्या पद्धतीने लिहिल उत्तर, ठीक आहे. मी काय करेल माझ्या पद्धतीने लिहिल, म्हणजे ते तुमचं उत्तर पेपर कधीच कापू शकत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने सुरू करणार, ठीक आहे. सद्गुण उपाय याच्यावरती माझं मत अशा पद्धतीने आहे, अंडरलाईन करा सुरू तुमच्या पद्धतीने. हे तुमचं स्वमत आहे, तिथं पेपर चेकर मार्क कापेल का, नाही कापणार, ठीक आहे. चला इथंपर्यंत समजल्या गोष्टी, ठीक आहे. आपला अ पार्ट झाला. आता आ पार्ट मध्ये काय आहे बाळांनो, खालील ओळींचा अर्थ लिहा. आता या काही तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या असतील त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. आता हे काव्य सौंदर्य कशा पद्धतीने लिहिणार बाळांनो, कमीत कमी 7-8 ओळी तर लिहिल्या गेल्या पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे काव्य सौंदर्य तुम्ही लिहू शकतात. त्याच जागेवर, ठीक आहे, जर रसग्रहण लिहायचं राहिलं बाळांनो, आता कुठं गेला हा प्रश्न, हा रसग्रहणचा प्रश्न. याच्यामध्ये किती लिहायचं असतं तुम्हाला सांगतो मी. पहिली गोष्ट आशय सौंदर्य तुम्हाला लिहायचं असतं, काव्य सौंदर्य लिहायचं असतं, भाषा सौंदर्य तुम्हाला लिहायचं असतं बाळांनो. सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात. त्या एवढं करण्यापेक्षा काव्य सौंदर्य लिहा ना, तुम्हाला जे वाटतं ते लिहा त्याच्यात, ठीक आहे. तुम्ही थोडंसं प्रत्येक पोएमचं काव्य सौंदर्य वाचून जा. एक्झॅक्ट पोएम कोणती येणार हे कुठं समजेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करणार लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट कोणती पोएम येणार आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओचे 155K सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या, लगेच तो व्हिडिओ ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल बाळांनो, ठीक आहे. पण 2000 लाईक्स लगेच कंप्लीट करा, ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बाळांनो, काव्य सौंदर्य. रसग्रहण सुद्धा करू शकतात, माझं पर्सनल ओपिनियन काव्य सौंदर्य. त्यानंतर साहित्य प्रकार बाळांनो. आता विभाग 3 वरती आलो. साहित्य प्रकारमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, पॅसेज येणार आहे बाळांनो, ठीक आहे. आणि एक गोष्ट सांगून देतो, जे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजीचे असतील, सायन्सचे विद्यार्थी असतील, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये अजून सुद्धा एनरोल करू शकतात बाळांनो. मॅक्झिमम सेम प्रश्न इंग्लिशच्या पेपरमधून तिथूनच आले आणि अजून सुद्धा येणार, मी गॅरंटी देतो बाळांनो, ठीक आहे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजीमध्ये सुद्धा येणार. हा चान्स तुम्ही गमवू नका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला साहित्य प्रकार आता, ठीक आहे. साहित्य प्रकारामध्ये तुमचे एक पॅसेज येणार आहे, ठीक आहे. एक पॅसेज वरती तुमचे एक प्रश्न असणार आहेत, ठीक आहे. कोणते प्रश्न असणार आहेत, आकलन, ठीक आहे. साहित्यावरती जाऊ, आकलनचे 2 प्रश्न असणार आहेत बाळांनो, ठीक आहे. 1-1 गुणसाठी, ठीक आहे. दुसरा सुद्धा प्रश्न आकलन कृतीवरतीच असेल 2 मार्कासाठी. पण एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवा, कुठे गेला पेपर तुमचा, हा अ पार्ट. हा अशा पद्धतीने तुमचा एक पॅसेज येणार आहे, ठीक आहे. हा झाला तुमचा त्याचा अ पार्ट, ठीक आहे. 1-1 मार्काला विचारतील. आ पार्ट मध्ये तुम्हाला काय लिहायचंय, कथाकार व्यक्तीचे शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक, ठीक आहे. आता घटक लिहायचे म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार बघा बाळांनो, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचे, ठीक आहे. भावना, कल्पना, कृती, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर पूर्ण लिहायचंय, ठीक आहे. त्यानंतर जर बघणार बाळांनो, आ पार्ट. हा आ पार्ट खूप इंटरेस्टिंग असतो बाळांनो. हा जर तुम्ही व्यवस्थित तुमचे स्वाध्याय वगैरे केलेले, ठीक आहे, तरच तुम्हाला लिहिता येईल, है ना. हा पार्ट स्वतः तुम्हाला अभ्यास करावा लागेल बाळांनो, ठीक आहे. तरी हे प्रश्न करून जा, हे खूप महत्वाचे आहेत बाळांनो, ठीक आहे. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे, या विधानाबाबत तुमचे याच्यामध्ये सुद्धा 1-2 स्वमत येऊनच लागतं, ठीक आहे. मग तुमच्या पद्धतीने ते लिहू शकतात. पण जर तुम्ही व्यवस्थित पुस्तकाचा अभ्यास केलाय तर तुम्ही आरामात लिहू शकतात, ठीक आहे. बघा इथं ते उत्तर तुम्ही बघू शकतात. काय म्हणजे काय तुमचा 2 कृती सोडवायच्या 3-3 मार्काला, ठीक आहे. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे, ठीक आहे.
अशा पद्धतीने लिहू शकतात. ठीक आहे. डॉक्टर पेशात ज्ञानाचा भाग मोठा असू शकतो, तरी नर्स व्यवसायात खूप मोठा भाग असतो नर्सचा. ठीक आहे. नर्सचं खूप इम्पॉर्टन्स असतं, असं असतं तसं असतं, तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. नंतरचा प्रश्न काय बाळांनो, याच्यात दोनच लिहायचं, हा एक लिहा, हा एक लिहा. तुम्हाला जो लिहायचा तो लिहू शकतात. घडी कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. ठीक आहे. आता तुम्हाला हा जर तुम्ही बुक नसेल वाचलं तर तुम्हाला हा प्रश्न नाही जमणार बाळांनो, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. ठीक आहे. आता हा झाला तुमचा आतापर्यंत इथपर्यंतचा सेक्शन बाळांनो. कुठं आपलं पद्य पण बघितलं गेलं बाळांनो. ठीक आहे. काय बघितलं गेलं आता, आपलं पद्य बघितलं गेलं, साहित्य बघितलं गेलं बाळांनो. आता आपल्याला कशावरती जायचंय, आता आपल्याला जायचंय बाळांनो, बघा याच्या आ मध्ये मी तुम्हाला काय बोललो होतो, एक स्वमतावर सुद्धा प्रश्न असू शकतो आणि एक अभिव्यक्तीवरती सुद्धा असू शकतो बाळांनो. ठीक आहे. जसं इथं स्वमतावर सुद्धा होता आणि अभिव्यक्तीवरती सुद्धा होता बाळांनो. आता उपयोजित लेखनामध्ये बाळांनो, उपयोजित लेखनामध्ये काय असणार आहे, 14 मार्काचा उपयोजित लेखन असणार आहे बाळांनो. ठीक आहे. दोन प्रश्न असणार आहेत. पहिला कशावरती, आता उपयोजित लेखनाबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो बाळांनो. उपयोजित लेखनामध्ये 4 गोष्टी असतात, या गोष्टीला समजून घ्या. उपयोजित लेखनामध्ये 4 गोष्टी असतात: मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन. या 4 गोष्टींवरती तुमचे प्रश्न येणार. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल की कशावरती प्रश्न येणार आहेत, मुलाखतवरती काय प्रश्न असणार आहे, वृत्तलेखनावरती काय प्रश्न असणार आहे, एक्झॅक्ट प्रश्न सांगून टाकेल बाळांनो. जर तुम्हाला तो व्हिडिओ असेल, प्लीज या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करा. 155K सबस्क्रायबरचं टार्गेट आहे बाळांनो, लगेच कंप्लीट करा. ठीक आहे. चला आता आपण इकडे बघूया. हा, तर पहिला प्रश्न काय असणार आहे, उपयोजित लेखन. उपयोजित लेखनावरचे प्रश्न कसा असेल बघा बाळांनो, है ना. पहिला प्रश्नामध्ये काय असतं, तुम्हाला बेसिकली थेरॉटिकल असतं. दुसरा प्रश्न काय असतं, तुम्हाला मुद्दे दिलेले असतात, त्यांना इलॉंगेट करायचं असतं बेसिकली, किंवा त्यांच्यावरती तुम्हाला माहिती लिहायची असते. मुलाखत, माहितीपत्रक, काय काय सांगितलं मी तुम्हाला, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन. ठीक आहे. तर याच्यावरती तुम्हाला गेला आपला पेपर, 4 प्रश्न असतील. मुलाखतीवर बाबत तुमचे मत लिहायचं असेल, ठीक आहे. अहवाल तुम्ही कसा बनवणार त्याबद्दल तुम्हाला लिहायचं असेल, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे 4 प्रश्न येणार आहेत. आता मी 2 प्रश्न तुम्हाला इथं सोडून दाखवलेत बाळांनो. मुलाखतीच्या प्रारंभात तुमचे मत लिहा. ठीक आहे. तर आता मुलाखतीच्या प्रारंभात आपलं मत कशा पद्धतीने आपण लिहू शकतो तुम्ही इथं बघू शकतात. ठीक आहे. हे सगळे उत्तर त्याचे स्वतःचं स्वमत दिलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. इथं तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर पत्रकाच्या भाषा शैलीत मनाची पकड घेणारी असावी, थोडक्यात स्पष्ट करा. ठीक आहे. आता तुम्ही माहितीपत्रकाचा इथं बघू शकतात बाळांनो. ठीक आहे. ग्राहकापर्यंत कसं काय पोहोचतं माहितीपत्रक. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही इथं थोडंसं एक्सप्लेनेशन बघू शकतात. आता खाली काय दिलेलं आहे, खालीपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 2 कृतीमध्ये तुम्हाला पॉइंटर्स दिलेले आहेत बाळांनो. ठीक आहे. मुलाखत असू शकतं, माहितीपत्रक असू शकतं, तुमचं अहवाल असू शकतं, काही असू शकतं याच्यात. ठीक आहे. पण तुम्हाला पॉइंटर दिलेले असतात, ते पॉइंटर कंप्लीट करायचे असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलाखत म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला सुरू करायचंय बघा. मुलाखत म्हणजे नंतर कंप्लीट करा, है ना. हे सगळे पॉइंटर्स इन्क्लूड करा आणि या पॉइंटर्सला अंडरलाईन करा बाळांनो, जेणेकरून पेपर चेकरला माहित पडेल की तुम्ही तशा पद्धतीने पेपर लिहिलेला आहे. ठीक आहे. हा झाला मुलाखत. आता हा झाला तुमचा उपयोजित लेखन बाळांनो. आता आपण वळूया व्याकरणाकडे. व्याकरणामध्ये 5 गोष्टी येतात बाळांनो. कोणकोणत्या गोष्टी येतात व्याकरणामध्ये, वाक्यप्रचार येतात, समास येतो, प्रयोग होतो, अलंकार येतात. ठीक आहे. या 4-5 गोष्टी असतात. वाक्यप्रचार किंवा वाक्य रूपांतर वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. समास येतो, प्रयोग येतो आणि अलंकार येतं. बघूया आपण आता कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत आपले, है ना. जेव्हा आपण व्याकरणावरती जातो बाळांनो, व्याकरणावरती बघा काय प्रश्न म्हटलेला आहे, योग्य पर्याय निवडा, वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. फक्त एकच वाक्य लिहायचं, जे विधानार्थी असेल बाळांनो तेवढंच एक वाक्य लिहायचंय. ठीक आहे. माणूस स्वतःचा छंद विसरू शकत नाही. ठीक आहे. हे एक तुमचं विधानार्थी आहे, त्याला लगेच तुम्ही टिक केलं आणि तेवढं एक लिहिलं बाळांनो. दुसरा प्रश्न काय असणार आहे, सूचनेप्रमाणे सोडा, प्रश्नार्थी करा. या प्रश्नाला काय करायचंय तुम्हाला, या वाक्याला काय करायचंय, प्रश्नार्थी करायचंय. कशा पद्धतीने लिहिणार प्रश्नार्थी, क्वेश्चन मार्क करणं विसरू नका. ठीक आहे. अशाच जगात सर्वात सुखी असा कोण आहे. ठीक आहे. त्याला क्वेश्चन मार्क. ठीक आहे. त्यानंतर प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. आता समास आला इथं. ठीक आहे. योग्य प्रकार कोणता समास आहे, जो करेक्ट असेल त्याचं फक्त नाव लिहा, अभिभावी समास. ठीक आहे. त्यानंतर काय बाळांनो, योग्य पर्याय निवडा. तबेल्यातून वात्र घोडा अचानक पसार झाला, या वाक्यातून प्रयोग लिहायचा आहे बाळांनो. जो उचित प्रयोग असेल तो तुम्हाला कर्तकरी प्रयोग
कर्तरी प्रयोग डायरेक्ट लिहायचा आहे बाळांनो तुम्हाला, पूर्ण सेंटेन्स लिहित बसायचं नाही. त्यानंतर काय बाळांनो, कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यात शोधून लिहा. जे वाक्य कर्मणी प्रयोगचं असेल त्याला लिहायचंय बाळांनो. आता जसं हे वाक्य कर्मणी प्रयोगचं आहे, ठीक आहे. त्यानंतर काय बाळांनो, अलंकार ओळखून लिहा, ठीक आहे. जो आता हे एक सेंटेन्स आहे, याच्यामध्ये जो करेक्ट अलंकार असेल त्या अलंकाराला तुम्हाला अतिशोक्ती आहे, अतिशोक्ती तुम्हाला लिहायचंय बाळांनो, ठीक आहे. उपमान लिहायचंय बाळांनो तुम्हाला. उपमानमध्ये काय लिहायचंय, उपमानचं जे नाव असेल, सागरचा उपमान दिलेला आहे, सागरचं नाव लिहायचंय बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं, वाक्प्रचाराचा अर्थ काढून ओळखायला लावलेलं आहे, ठीक आहे. आता या सगळ्यांचा वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे बाळांनो, ठीक आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, विसर्ग देणे. विसर्ग देणे म्हणजे काय बाळांनो, अनुस्वार देणे. जस्ट अ सेकंड. विसर्ग देणे म्हणजे अनुस्वार देणे नाही, सोडून देणे, ठीक आहे. तर मराठी थोडंसं या सगळ्या गोष्टीत तुम्हाला लक्ष द्यायचंय बाळांनो, ठीक आहे. विसर्ग देणे म्हणजे सोडून देणे, ठीक आहे. त्यानंतर विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्यात उपयोग कसा करणार, करोनाने आईची मृत्यू होऊनही संजय त्याच्या दुःखाला विसर्ग देऊन कामाला लागला, है ना. इमोशनल आहे पण ठीक आहे, तुम्हाला पेपरमध्ये अशा पद्धतीने लिहायचं असतं. आता निबंध बाळांनो, निबंध कोणत्याही टॉपिक वरती येऊ शकतो. एक्झॅक्ट निबंधाचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. जर या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट केले बाळांनो तुम्ही आणि 155K सबस्क्रायबर कंप्लीट झाले, 2000 लाईक्स कंप्लीट करा, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करेल पेपर लीकचा, ठीक आहे. कंप्लीट पेपर लीक त्याच्यात होणार आहे, ठीक आहे. आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला निबंध लिहायचा आहे बाळांनो. निबंधामध्ये तुम्हाला निबंधाचं टायटल द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीने डेट्स वगैरे इन्क्लूड करा बाळांनो. या खूप इम्प्रेसिंग गोष्टी असतात बाळांनो, ठीक आहे, पेपर चेकरसाठी. बघा 5 मार्च 1985 है ना, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करा, व्यवस्थित पॅसेज द्या बाळांनो, ठीक आहे. या सगळ्या गोष्टींना अशा पद्धतीने तुम्ही निबंध लिहायचा आहे. निबंध किती लिहायचा आहे बाळांनो, कमीत कमी 2 पानं तुम्हाला निबंध लिहायचा आहे, कमीत कमी 2 पानं. कारण बाळांनो निबंध, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, निबंध तुमचा 10 गुणाला येणार आहे बाळांनो. 5 गुणाला 1 पान तर कमीत कमी मी 2 पानं बोलतोय, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण मराठीचा पेपर बघितला बाळांनो, कसा येणार आहे, काय काय प्रश्न येणार आहे, ठीक आहे. सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट लीक प्रश्न आपण टाकणार आहोत. एक्झॅक्ट कोणती पोएम येणार आहे, कोणता पॅसेज येणार आहे, सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट माहित पडतील तुम्हाला. फक्त या व्हिडिओचे तुम्हाला 2000 लाईक्स लगेच कंप्लीट करून द्या. 12 वाजता लगेच व्हिडिओ अपलोड करून देतो मी, ठीक आहे. कारण वेळ पाहिजे तो व्हिडिओ बघायला सुद्धा, ठीक आहे. लवकरात लवकर कंप्लीट करा. 155K सबस्क्रायबरचं टार्गेट आहे बाळांनो. जे PCMBचे विद्यार्थी असतील अजून सुद्धा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, ठीक आहे. लगेच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.